बोंडअळीमुळे शेतकऱ्यांवर पराठी उपटण्याची वेळ. बोंडअळीच्या धास्तीने परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त. श्री क्षेत्र माहूर. यावर्षी खरीप हंगामातील विविध पिकांवर रोगराई व सततच्या परतीच्या पावसानंतर कपाशी पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने पहिल्या वेचणीतच कपाशी पिकांची उलंगवाडी झाली असल्याने माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले आहे. यावर्षी सततच्या पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन झाले नाही. मूग व उडीदाच्या पिकाचे पावसाने 3 तेरा वाजविल्याने लागलेला खर्च सुद्धा निघाला नाही. शेतकऱ्यांची संपूर्ण आशा कपाशीच्या पिकांवर केंद्रित झाल्या होत्या. मूग उडीदांच्या पिकांचे झालेले नुकसान कपाशीच्या पिकांच्या माध्यमातून वसूल करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी कपाशीच्या पिकांवर वारेमाप खर्च केला. परंतु कपाशीच्या पिकांवर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीची पीक देखील शेतकऱ्यांना पाहिजे तेवढे उत्पादन देणार नाही, अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. चांगल्या दिसणाऱ्या कपाशीच्या बोंड्यांमध्ये बोंडअळी दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी कपाशीवर केलेला खर्च सुद्धा भरून निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पराठी उपटून टाकण्याची वेळ आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्यांनी आता पुढील पिकांसाठी आपले शेत तयार करण्याच्या कामाला गती दिली असून झालेले नुकसान पुढील पीक काढून देईल या आशेवर आहे. खराब झाले, त्यानंतर कसे बसे धरलेले बोंड एक वेचा झाल्याच्या नंतर पूर्ण जे नंतर लागलेली बोंड आहेत सर्वच्या सर्व बोंडाळी लागलेली आहे. 7 ते 8 फूट हाईट असलेला कापूस एकही बोंडाच्या कामी नसून निकामी झालेली आहे. बोंडाळीची संख्या एवढ्या लवकर आली की एकही बोंड याच्यात कामी आलेलं नाही. सगळं शेताला बोंडाळी लागलेली आहे. तर 7-10 फूट हाईट आहे झाडाची हाईट 10 फूट आहे. त्याला 70 ते 75 बोंडाला बोंडाळी लागू असा एकही बोंड नाही की त्याला बोंडाळी नाही म्हणून. तर मी या 4-5 एकरमध्ये मला फक्त 10 क्विंटल कापूस झाला आणि त्याला 15-16 हजार रुपये कापूस वेचणीला लागलेला आहे. तर तरी शासनानं याचं थोडंफार मला मदत करावी.